आणखीन हा प्रश्न अनुत्तरित आहे की कुशावर तळकारीचं इकडे, कारण याच्यावर मतांतर वेगळी वेगळी आली आहेत. तर पुढे चालून ते एकत्र बसून याच्यावर एक तरी रस्ता काढायला पाहिजे आणि एकच कुठला तरी निश्चय ठरवून एकाच जागेवर स्नान करणं हे संयुक्त ठरेल. आता किती जण विरोधात आहेत, किती जण समर्थनार्थ आहेत? 5 लोकांचं, 5 आखड्यांचं, दोन्ही उदासीन आणि एक निर्मल महानिर्वाणी 8 आखाडे यांची मागणी आहे की आम्ही कुशावर स्नान करू. बाकी जुना आव्हान अग्नी निरंजनी आनंद हे कुशावर सोडून खाली तर घाटावर स्नान करण्यास तयार आहेत. प्रत्यक्षामध्ये ज्या पद्धतीनं उज्जैनला कुंभमेळा होतोय, त्यापूर्वी इकडे झालेला कुंभमेळा, त्या ठिकाणी केंद्र सरकार असणार आहे का एक स्वतंत्र फंड द्यावा कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र? हो, आमची मागणी आहे आणि तो केंद्र सरकारने या कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र फंड दिलाच पाहिजे आणि याच्यामधून देशाचा पण विकास होतो, देशाला उत्पन्न मिळतं, त्या राज्याला उत्पन्न मिळतं. प्रयागराजमध्ये की त्यांचा GDP इतका वाढला की जेवढी मोठी यात्रा आली त्यामुळे हे प्रशासनासाठी तिथल्या राज्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा. याच्यात केंद्र सरकारचा सहभाग असायला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला पाहिजे, तर केंद्र सरकार निश्चित यांना मदत करू शकेल. काय पाठपुरावा असेल? सिंहस्थाचं जे प्राधिकरण स्थापन झालेलं आहे ही तशी आनंदाची गोष्ट आहे, परंतु याच्यामध्ये थोडंसं असं वाटतं की थोडासा साधू लोकांचा सहभाग ठेवला असता, किमान विशिष्ट पदाधिकाऱ्यांचा जरी ठेवला असता तर प्रशासनाला थोडीशी आणखीन अधिक मदत झाली असती. याच्या पुढे आम्ही आणखीन प्रयत्न करू, प्रशासनापुढे करू, शासनापुढे करू. यांनी घेतलं ठीक आहे, परंतु सगळ्यात प्रथम गोष्ट हे स्थापन झालं हीच गोष्ट मोठी स्वागताची आहे आणि हे कायमस्वरूपी राहील आणि याच्या माध्यमातून बरेचसे कामं होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक प्रश्न आहे, रस्ते, स्नानाचे घाट आहे, रोड आहे, पार्किंग व्यवस्था आहे आणि सर्वात मोठी यावेळेस त्र्यंबकेश्वरचा विषय राहणार आहे की जे साधुग्राम किंवा आलेल्या भाविकांसाठी थांबण्याची व्यवस्था, त्याच्यासाठी फार मोठी जमीन लागणार आहे आणि त्याच्या कामाची सुरुवात आतापासून झाली पाहिजे. कारण आता 16-17 महिन्यावर सिंहस्थ कुंभ आलेला आहे, त्यापैकी 8 महिने पावसाळा जाणार आहे, म्हणजे यांच्याकडे 8 ते 9 महिने शिल्लक राहिलेले आहे आणि इथे जे कामं करावे लागेल ती थोडीशी जास्त मजबूतीने करावं लागेल. प्रयागराज वगैरे इथे सगळ्या टेम्पररी व्यवस्था असतात, पण इथे तशा व्यवस्था करून भागणार नाही. पार्किंगच्या व्यवस्था आहे, पार्किंग सुद्धा मोठ्या प्रमाणात लागेल, कारण एक वेळेला त्र्यंबक सारख्या भौगोलिक परिस्थिती असलेल्या छोट्याशा तीर्थक्षेत्रावर 25-50 लाख लोक आले तर ते लोक आले त्यांना मूलभूत सुविधा किंवा त्यांना रात्रीचे 1-2 दिवसासाठी आले थांबण्यासाठी सुविधा ह्या सगळ्या निर्माण कराव्या लागेल आणि हे गांभीर्याने घ्यावं लागेल. आतापासून जमिनी शोधून त्या जमिनी आरक्षित कराव्या लागतील. रुंदीकरण होईल, त्याचं अधिग्रहण होईल असं वाटतं का आणि काय मागणी असणार आहे प्रशासनाकडे? नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता याचं रुंदीकरण व्हावं ही सर्वांची इच्छा होती, परंतु आता असं वाटतं की इतक्या कमी कालावधीमध्ये ते कसं पूर्ण करणार, जमिनी अधिग्रहित कसं करणार आणि त्याच्यासाठी यांच्याकडे निधी सुद्धा नाही येत. म्हणूनच मी सांगतो की यांनी केंद्र सरकारकडे निधीची मागणी त्वरित करावी, कारण सरकारकडे असं ऐकण्यात येतं की पैशाची कमी आहे, तर एवढा मोठा कुंभ हा बिना पैशाच्या शिवाय करता येणार नाही. म्हणून शासनाने केंद्र सरकारकडे निधी उपलब्ध करून घ्यावा. त्याचप्रमाणे आम्ही दुसरी एक मागणी केली की घोटीपासून जो समृद्धी महामार्ग जातो त्या रस्त्यापासून त्र्यंबकला एक महामार्ग जोडला पाहिजे, कारण समृद्धी महामार्गावरून त्र्यंबकेश्वरला ज्यांना नाशिकला जायचं नाही, ज्यांचा वेळ जास्त वाया जाणार नाही, खर्च होणार नाही, याकरिता हा अत्यंत उपयुक्त रस्ता ठरणार आहे. का मुंबईकडनं येणारे लोक, श्रद्धाळू पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि इकडनं विदर्भातून MP, मध्य प्रदेश, राजस्थान, तुमचे उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल यांना सरळ नाशिकमध्ये शहरात न प्रवेश करता बाहेरच्या बाहेरून यांना त्र्यंबकेश्वरला यायला अत्यंत हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. म्हणून याच्यावर सुद्धा लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे आणि हा पण रस्ता करायला पाहिजे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.